कोजीमाशी पतसंस्थेची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आपण बघितलं, सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याने बघितले की कशा प्रकारे विश्वासघात केला गेला. खरं म्हणजे गेले 4 वर्ष आपण संघर्ष करत असताना, लढत असताना एक एक मावळा त्या ठिकाणी गोळा करत होतो आणि ही इलेक्शन कशी लढता येईल आपल्याला हे बघत होतो. आणि या ठिकाणी आपण बघितलं की इलेक्शनच्या तोंडावर कशा प्रकारचा विश्वासघात झाला आणि मला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. मी बाजूला झालो, परंतु त्याचे परिणाम काय झाले तर स्वाभिमान सहकारी आघाडी ही 21-0 जवळपास 1000 ते 1500 मतांनी निवडून आली. आणि हा परिणाम कशामुळे झाला हे वर्तमानपत्रामध्ये त्यांनी वाचलं. आता मावळ्याच ओरबडून घेणारी ही प्रवृत्ती कशी काय सभ्य असू शकते, कशी काय सज्जन असू शकते आणि कशी काय सात्विक असू शकते, हे पूर्णपणे खोटं आहे. आज बऱ्याचशाच गोष्टी समोर यायला लागलेत. दादा, बऱ्याचशाच गोष्टीमध्ये तुम्हाला आपण बघितलं, जेव्हा पॅनेल झालं तेव्हा कारण नसताना निवडणूक लादली गेली आणि आता जी काही मी विशेषणं लावली ती विशेषणं समोर येत आहेत. पण जेव्हा दादा आता ही विशेषणं जर समोर आली तर त्याचं उत्तर द्यायला समीर घोरपडे समर्थ आहेत, त्याची तुम्हाला काळजी करायची गरज नाही. कारण या सगळ्या गोष्टी या माझ्या समोर घडलेल्या आहेत. आणि कारभाराच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर दादानी परवाच्या भाषणामध्ये बऱ्याचशाच गोष्टीचा उहापोह केलेला आहे. निश्चितपणानं कारभारावर, कारण जेव्हा पतसंस्थेची निवडणूक असते तेव्हा कारभारावर बोलणं अपेक्षित असतं. येत्या कालावधीमध्ये आपण त्याच्यावर बोलू. परंतु आपण बघितलेलं जे काय आहे समोर ते निश्चितपणानं चुकीचं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण दादांच्याकडे एक अनुभव आहे, एवढी मोठी पतसंस्था ते चालवतात. आमचा काही तात्विक गोष्टीला काही विरोध असला तरी आज दादानी मुख्याध्यापक संघाच्या बाबतीत जे प्रांजळपणे कबूल केलेलं आहे, सगळ्यांच्या समोर येऊन कबूल केलेलं आहे, ती माझी चूक झालेली आहे. आणि निश्चितपणानं त्या डी बी पाटील विचारांचे, ज्यांनी कोजीमाशी पतसंस्थेचं रोपटं लावलं, ज्यांनी मुख्याध्यापक संघाला महाराष्ट्रभर नेलं, त्या डी बी पाटील सरांचे विचार परत एकदा या मुख्याध्यापक संघामध्ये आणणार हा दादांचा पण आहे. आणि ज्या ठिकाणी डी बी पाटील सरांचं मोठेपण असेल त्या ठिकाणी आम्हा कार्यकर्त्यांना तिथे यायला काहीच अडचण नाही. आणि म्हणून दादा, इथे येत असताना माझ्या मनामध्ये कुठलाही संकोच नाही आहे. जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच मानत मी आलेलो आहे. आणि त्यामुळे जे चाललेलं आहे ते चुकीचं कसं आहे ते निश्चितपणानं आपण आपल्या व्यासपीठावर मांडता, मी येत्या काळामध्ये निश्चितपणानं मांडेन. परंतु निश्चितपणाने ही गोष्ट सांगू इच्छितो की नवीन जेव्हा पुन्हा एकदा नव्यानं बंद जुळतात ते बंद सुद्धा आपण त्याची काळजी घ्यावी. आणि निश्चितपणानं भविष्यामध्ये आपण एकत्रितपणे या जिल्ह्यामध्ये ज्या काही पतसंस्था आहेत किंवा ज्या काही संघटना आहेत, आपल्या शिक्षकांच्या समोर बऱ्याच वेळा आता संघटनेच्या माध्यमातून अनेक अडचणी यायला लागलेल्या आहेत. या सगळ्यासाठी हा जिल्हा एकत्रित बांधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या प्रक्रियेची सुरुवात आपण दादा केलेली आहे. आणि येत्या कालावधीमध्ये आपण या सगळ्याचे निश्चितपणानं शिलेदार आपण म्हणून यामध्ये असेल ही एवढीच ग्वाही आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 17 उमेदवार आहेत, जसं कोजीमाशी पतसंस्थेला 21-0 झालं तसंच आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मतदान 1828 म्हणजे मतदान तसं खूप आहे. त्यामुळं प्रत्येकाची जबाबदारी राहील की 3-4 मताचं जरी प्रत्येकानं टार्गेट पूर्ण केलं तरी समोरचे विरोधक हे मला वाटते जवळजवळ 200 ते 300 मतांना पराभूत होतील आरामात. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी बांधील राहूया, कटिबद्ध राहूया की 17-0 करण्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहूया. आणि निवडणुकीच्या शेवटपर्यंत आपण हा गुलाल आपल्यापर्यंत कसा येईल यासाठी प्रयत्न करूया. एवढंच सांगतो.